श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांना आपण एखादी इच्छा पूर्ण करतो किंवा एखादा नवस बोलतो तरी ती आपली काही केलं तरी ती पूर्ण होत नाही। या पाठीमागचं नक्की कारण काय आहे, कशामुळे हे सर्व घडतं, याचं जे कारण आहे याची माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने त्यांना नवस बोलला किंवा आपली इच्छा जर व्यक्त केली तर ती आपली पूर्ण होईल याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा। अगदी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत ते तुम्हाला मिळतील। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ते करूया। बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे तो खूप वेळा पडतो आणि खूप जणांच्या अशा कमेंट येतात की ताई खूप वेळा आम्ही नवस केलेला आहे, आमच्या इच्छाही आम्ही स्वामींजवळ व्यक्त केलेल्या आहेत तरी ते आमच्या पूर्ण का होत नाहीत। अगदी आम्ही घरात बसूनही स्वामींपुढे, मठात बसून, मंदिरात बसून तरीही आमची इच्छा काही आहे ती पूर्ण होत नाही, आमचा नवसही पूर्ण होत नाही। असं माझ्यासोबत का होतं? काही जणांच्या बाबतीत तर त्यांनी नवस केला आणि त्यांची इच्छाही पूर्ण झाली आहे, पण माझं असं का होत नाही? मी तर अगदी मनाने, श्रद्धेने, मनापासून नवस केलेला आहे, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे, तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाही? तर बघा, जेव्हा तुम्ही नवस करता तेव्हा तुम्ही नक्की काय बोलता याच्यावरती ह्या सर्व गोष्टी आहेत त्या अवलंबून असतात। की तुम्ही काय म्हणता की स्वामी माझी ही इच्छा किंवा माझी ही अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करा, मी तुम्हाला 1 किलो पेढे चढवीन, किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी मठामध्ये एवढे एवढे पैसे दान करीन, तसेच स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मीही हे करीन। म्हणजे आपण प्रत्येक प्रकारच्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण काही ना काहीतरी वस्तू किंवा काही ना काहीतरी एकदम आपण सौदा केल्यासारखं बोलतो स्वामींसोबत। परंतु स्वामींना नक्की काय हवं आहे हे आपल्याला नक्की जाणून घ्यायचं आहे। ह्या सर्व गोष्टींमध्ये स्वामींना रस आहे का, हे स्वामींना आवडतं का, तर ते आधी बघा। जेव्हा स्वामी होते तेव्हा त्यांच्या अवतीभोवती खूप लोक असायचे, त्यांना कितीतरी प्रकारचे पदार्थ त्याचबरोबर कपडे आहेत ते आणायचे, पण स्वामींच्या अंगावर फक्त लंगोट असायची। तुम्ही बघितले आहे का त्यांना कधी कपडे घातलेले, अलंकार घातलेले? स्वामींना साधेपणा खूप आवडतो। तसेच स्वामींना अजून काय आवडतं ते म्हणजे स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे नामस्मरणाने आणि त्यांची केलेली सेवा, हे स्वामींना जास्त प्रिय आहे। जो भक्त स्वामींचे नामस्मरण करतो, त्यांची सेवा करतो, तोच स्वामींना अतिशय प्रिय असतो। यातूनच आपल्या लक्षात येते की आपण नवस काय बोलतो आणि स्वामींना काय आवडते ते। यापुढे तुमची कोणती इच्छा जर पूर्ण व्हायची असेल किंवा एखादा नवस जरी तुम्हाला बोलायचा असेल तर यासाठी आपण अशा पद्धतीने आहे ते आपल्याला बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर नक्की आपण काय करायचं आहे ते आता आपण पाहूया। काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला एखादा नवस किंवा इच्छा तुमची जर स्वामींजवळ जर व्यक्त करायची असेल पूर्ण होण्यासाठी, तर आपल्याला स्वामींच्या मंदिरात, मठात जा किंवा तुम्ही अगदी घरात देवघरासमोर बसून म्हणजेच स्वामींच्या पुढे बसून आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे। एक नारळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। नारळ हा पाणी असलेला असावा, पाणी नसलेला नसावा। त्याचबरोबर आपल्याला खडीसाखर आहे ती घ्यायची आहे आणि ती आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे ती आपल्याला तो नारळ आहे तो धरायचा आहे, त्यावरती खडीसाखर ही आपल्याला घ्यायची आहे। स्वामींपुढे बसून आपल्याला अगदी आपल्या अंतर्मनापासून स्वामींशी आपल्याला बोलायचं आहे। स्वामींना आपल्याला आपली इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी 108 वेळा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करेन, किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा बोला, 21 वेळा बोला, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या वेळा बोलायचं आहे तेवढ्या वेळा बोलू शकता। त्याचबरोबर अजून काय बोलू शकता की मी 40 दिवसाचं स्वामींचं जो मंत्र जप आहे रोज 11 माळी, किंवा तुम्हाला शक्य असतील तर 3 माळी, अशा प्रकारचंही तुम्ही करू शकता। 11 दिवसात जेवढ्या माळी करणं शक्य होतील तेवढ्या आपण करायचं आहे, असंही आपण केलं तरी चालू शकतं। किंवा मंत्राचे 108 वेळा मी रोज पठण करीन, हे आपण किती दिवसाचं करायचं तेही स्वामींना सांगायचं आहे। त्याचबरोबर तारक मंत्र जो स्वामींचा आहे तो रोज मी 21 वेळा, 11 वेळा, 3 वेळा, किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळाचं तुम्ही बोलायचं आहे आणि ते तुम्हाला किती दिवसाचं करायचं आहे तेही तुम्ही करू शकता। अगदी उदाहरण म्हणजे 11, 21, 40, 51, 108 अशा दिवसांचं आपण नक्कीच अनुष्ठान आहे ते करू शकता। अशा प्रकारे आपल्याला स्वामींना बोलायचं आहे। त्याचबरोबर अजून आपण काही बोलू शकतो, तर त्याचबरोबर आपण गुरुचरित्र पारायण आहे
या संदर्भात आपण स्वामींना बोलायचं आहे की मी एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये मी 3 गुरुचरित्र करेन किंवा 5 करेन, 7, 9, 11 असं मी गुरुचरित्र पारायण आहे एवढं करेन असं आपल्याला स्वामींना बोलायचं आहे. आणि आता तर स्वामींची पुण्यतिथी आहे ती जवळ आलेली आहे. 26 एप्रिल 2025ला स्वामींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे अक्षरशः आता 20 तारखेपासून आपण स्वामींच्या सेवेला नक्कीच अशा पद्धतीने संकल्पयुक्त किंवा आपण एखादा त्यांना नवस आहे तो बोलू शकतो आणि अशा पद्धतीने आपण आपली सेवा आहे ती नक्कीच त्यांच्या चरणी आहे ती आपण ही सेवा रुजू करून आपली इच्छा अपेक्षा असेल ती नक्कीच पूर्ण करून घेऊ शकतो. आपला एखादा नवस असेल तर तोही आपला नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला जितकी आपण जास्त स्वामींची सेवा करू तितकं आपण स्वामींच्या जवळ आहे ते लवकरात लवकर पोहोचू आणि आपली इच्छा अपेक्षा आहे ती लवकरात लवकर स्वामी आहे ते नक्कीच पूर्ण करतील. बघा, तारक मंत्रामध्ये या काही ओळींचा उल्लेखही केलेला आहे. ते म्हणजे खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करचाल, स्वामी सेवेमध्ये लीन होचाल, त्याच वेळेस तुम्ही स्वामी भक्त होचाल. ज्यावेळेस आपण स्वामी भक्त होतो त्यावेळेस स्वामी आपल्या भक्ताला कधीही रिकामी ठेवत नाहीत. त्याची ओंजळ आहे ती अगदी भरभरून देतात आणि त्याची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतात. म्हणून आपण स्वामींना बोलत असताना आपल्याला आपण काय बोलतो आणि आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कधी कधी तर असं घडतं की आपण एखादी इच्छा आहे ती स्वामींजवळ जर व्यक्त केली तर ती अगदी आपली ती सेवा आहे ती पूर्ण होण्याच्या आतच आहे ती आपली इच्छा आहे ती किंवा आपला नवस आहे तो पूर्ण होतो. तरी पण आपण आपली जी सेवा आहे आपण जेवढ्या दिवसाचं बोललेलं आहोत करणार आहेत तेवढं आपण नक्कीच ते संपूर्ण आहे ते करायचं आहे. सेवा करताना आपल्याला स्वामींना एक प्रार्थना आहे ती करायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सेवेला सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीने आपण नवस बोललो की आणि तिथून पुढे आपण ज्यावेळेस सेवेला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला स्वामींना काय सांगायचं आहे ते आता आपण पाहूया. स्वामी, मी माझा नवस बोललेले आहे, माझा शब्द मी पाळलेला आहे. तुम्ही तुमच्या भक्तांमध्ये माझा समावेश करून घ्या. तुमच्या चरणापाशी मला सदैव जागा द्या. तुमच्यापासून मला कधीही दूर करू नका. माझ्या मुखात सदैव तुमचे नाव असू द्या. या जन्मात तसेच येणाऱ्या प्रत्येक जन्मात मी तुमचीच सेवक असू द्या. तुमची कृपा कायम राहू द्या अशी स्वामींना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे. आणि बघा, तुमचा नवस आहे तो 100% नक्कीच पूर्ण होईल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.